साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, एरिया ऑफ ट्रायंगल, त्यानंतर नेपियर्स एनालॉजी, हाफ अँगल फॉर्म्युले आपण सगळं बघितलेलं आहे. क्वेश्चन सॉल्व करतोय. एक्सरसाइज 3.2. ठीक आहे. 3.2 मधला क्वेश्चन नंबर 5 आपण पाहत होतो. मान थोड्याच्या पाठीमाग बसू शकतो तू, नाही ऐकणारच नाही. एक्सरसाइज 3.2 क्वेश्चन नंबर 5. विथ द यूजुअल नोटेशंस आपको प्रूव करना है 2 टाइम्स ऑफ a sin square c by 2 plus c sin square a by 2 is equal to a minus b plus c. ठीक है. तो मातोड़े जी LHS लेते हैं जी सर, और RHS लाने की कोशिश करेंगे जी. सो LHS इज इक्वल टू a into 2 times sin square c by 2 plus c into 2 times sin square a by 2. काय जगा वेगळं केलं रे मी. दोन मल्टिप्लाइड होता त्याला फक्त सोबत मल्टिप्लाय करून टाकलं. 2 ला मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला, बरोबर आहे. मग आता मला सांगा 1 मायनस कॉस सी म्हणजे काय असतं 2 sin square c by 2. 1 मायनस कॉस ए म्हणजे काय 2 sin square a by 2. बोर्डात ज्यावेळेस लिहिताल त्यावेळेस ते रिझन लिहिणं आवश्यक आहे. रिझन पहिले लिहिलं तर वी नो म्हणायचं. रिझनचा नतीजा वापरून तुम्ही जर नेक्स्ट स्टेप लिहिली तर ब्रॅकेटमध्ये सिन्स म्हणायचं. लक्षात येते. इथं आपण पहिल्यांदाच रिझन लिहिलं म्हणून वी नो दॅट. आणि मग ह्याच्यावरून आपण काय लिहिणार आहे, याला लिहिणार आहे a इंटू 2 sin square c by 2 म्हणजे काय 1 मायनस cos c प्लस c टाइम्स 2 sin square a by 2 म्हणजे काय 1 मायनस cos a. मान्य एवढं. मग आता कोसाइन रूल काय म्हणतो, साइन रूल माहिती, कोसाइन रूल काय म्हणतो. cos c ला कसं लिहू शकतो आपण. चेतन चेडे will tell us that how can we write cos c by using cosine rule. महातोड़े जी बताएंगे cos c को कैसे लिखा जाएगा. सर cos c को सुपेकर बताएंगे. b स्क्वायर माइनस b बार माइनस है तो b ब्रैकेट b स्क्वायर प्लस माइनस माइनस बाय स्क्वायर अपॉन 2ab. सही है. प्लस c टाइम्स 1 माइनस cos a को 1 माइनस cos a को कैसा लिखना है b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर अपॉन 2bc. प्रोजेक्शन रूल के लिए ये b का प्रोजेक्शन हो जाएगा a cos c c cos a b का प्रोजेक्शन है a माइनस cos c हो जाएगा ना, मल्टीप्लिकेशन a प्लस c माइनस b a cos c प्लस c cos a को क्या लिख सकते हैं b और उसके अंदर साइन क्या है बेटा a cos c प्लस है. तो यहाँ क्या आ रहा है माइनस कॉमन लो और b b लिख दो उसको माइनस b हो जाएगा. अच्छा ये भी माइनस है. हाँ. तो a cos c प्लस c cos a को आप क्या लिखेंगे माइनस ऑफ b लिखेंगे तो आ जाएगा. ठीक है. तो बिल्कुल सही है. इसके बाद में आप क्या करेंगे, अब हमने ये कोसाइन रूल के इसको सॉल्व करते हैं, फिर इस स्टेप के बाद में प्रोजेक्शन रूल भी अप्लाई करके इसको कर सकते हैं. चलो अच्छी बात है. यहाँ पर क्या करेंगे, हाँ बेटा 2ab माइनस b स्क्वायर प्लस a स्क्वायर माइनस c स्क्वायर डिवाइडेड बाय 2ab प्लस c 2bc माइनस b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर डिवाइडेड बाय 2bc. So CC will get cancelled, A will get cancelled. तो यहाँ 2b है, यहाँ 2b है, मतलब दोनों का क्या है डिनोमिनेटर सेम है. तो एक ही बात लिया. ऊपर क्या बचा आपके पास
2ab minus b square minus a square plus c square plus 2bc minus b square minus c square plus a square. तो a square will get cancelled, c square will get cancelled. तो b square कैंसिल नहीं होगा, 2ab plus 2bc minus 2b square divided by 2b. तो 2 will get cancelled, b will get cancelled, तो बचेगा क्या? C minus b. c minus b, which is nothing but RHS. इसको आप लोग इस स्टेज के बाद में आप यहाँ पर लिख सकते हो a minus a cos c plus c minus c cos a. तो इन दोनों में से a plus c को साथ में लिखा, इन दोनों में से माइनस कॉमन लिया तो a cos c plus c cos a. तो ये प्रोजेक्शन रूल के हिसाब से क्या हो गया? a plus c minus b. तो ऐसे भी किया जा सकता है, यहाँ पर लिखेंगे सिंस बाय प्रोजेक्शन, ठीक है? ठीक है, सही है। क्या कर सकते हैं, पहले तो इसको खोल लेते हैं, ठीक है? अगर इसको खोलते हैं तो ए क्यूब साइन ऑफ ए माइनस बी का फॉर्मूला क्या होता है बेटा? साइन ऑफ ए माइनस बी का फॉर्मूला क्या होता है? श्रवण, साइन ऑफ ए माइनस साइन ए, हाँ चेतन, सर साइन ए माइनस सॉरी साइन ए प्लस कॉस बी। बेटा फॉर्मूले याद करो। कोस से साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी। बेटा जब माइनस साइन मायनस ही होता है, फॉर्मूले तुम्हाला कसं काय येत नाही? तुम्हाला रोज रिव्हिजन करायला सांगितली आहे, काय? चला, साइन ऑफ ए माइनस सी, साइन बी कॉस सी माइनस कॉस बी साइन सी, बी क्यूब साइन ऑफ ए माइनस बी अगेन साइन ए कॉस ए माइनस कॉस सी साइन ए प्लस सी क्यूब साइन ए cos cos b b, minus cos a sin b। ठीक है? अब बेटा साइन भी है आपके पास, कॉस सी भी है आपके पास, तो हम लोग क्या कर सकते हैं? साइन रूल और कोसाइन रूल दोनों यूज कर सकते हैं। देखो जो प्रूव करना है वो तो जीरो लाना है, इसका मतलब सबका कैंसिलेशन हो जाना चाहिए। अब क्योंकि इन सबको सी क्यूब बी क्यूब और ए क्यूब ने मल्टीप्लाई किया तो सीधे तरीके से कैंसिलेशन नहीं होगा, अनलेस वी विल कन्वर्ट ऑल ऑफ देम इनटू लेंथ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल। एबीसी के अंदर जब तक कन्वर्ट नहीं करते तब तक ये कैंसिल नहीं हो पाएगा। तो साइन रूल क्या कहता है? बाय साइन रूल क्या लिख सकते हैं हम? साइन ए बाय ए इज इक्वल टू साइन बी बाय बी इज इक्वल टू sin साइन c by c। इज इक्वल टू के। सर हाँ ना होता है इसका भी लिख सकते हैं क्योंकि अब यहाँ पर साइन भी है ना। देखो अगर आप a बाय साइन ए लिखते हो तो आपको साइन ए का वैल्यू रखने के लिए फिर आपको क्या करना पड़ेगा? अब यहाँ पर सीधा a क्या आ रहा है, साइन ए की जगह साइन बी की जगह क्या लिखेंगे? सीधा बी के लिखेंगे। साइन सी की जगह सीधा क्या लिखेंगे? सी के। अगर उल्टा करते हो तो क्या हो जाएगा?
ए बाई के, बी बाई के और सी बाई के लिखना पड़ेगा। उससे अच्छा ऐसा लिखो, कोई भी लिखो, आंसर तो आना ही है। ठीक है, हाँ। तो साइन ए को क्या कर रहे हो आप? साइन ए क्या हो जाएगा आपके लिए? ए के। साइन बी क्या हो जाएगा? बी के। साइन सी क्या हो जाएगा? सी के। और कॉस रूल तो आपको पता ही है, बाय कोसाइन रूल क्या लिखेंगे? बाय कोसाइन रूल। कॉस ए मतलब क्या चेतन? बी स्क्वायर माइनस 2bc कॉस बी ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर अपॉन 2ac कॉस सी ठीक है। अब जब ये सब है हमारे पास तो इसके अंदर रख के देखते हैं क्या आता है नतीजा। तो मेरे पास है ए क्यूब ब्रैकेट के अंदर साइन बी को मैं क्या लिख रहा हूँ? बी के इनटू साइन कॉस सी को क्या लिखूंगा मैं? स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस कॉस सी को सी के लिखना चाहती सॉरी हूँ। सर, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर अपॉन 2ab। फिर बेटा माइनस साइन सी को क्या लिखेंगे? सी के। और कॉस बी मतलब ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर अपॉन 2ac। ठीक है। फिर ये हो गया प्लस बी क्यूब साइन सी मतलब सी के, कॉस ए मतलब बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस ए स्क्वायर अपॉन 2bc। साइन ए के ब्रैकेट के अंदर कॉस ए मतलब बी स्क्वायर प्लस ए स्क्वायर माइनस सी स्क्वायर अपॉन 2ab प्लस सी क्यूब। साइन ए मतलब ए के, कॉस बी मतलब ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर अपॉन 2ac माइनस साइन बी मतलब बी के और कॉस ए मतलब बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc हे झाले आवड हवे बरं का आता ते. तर याच्यामध्ये काय होईल हा cc काढून टाका त्याच्यानंतर bb काढून टाका त्याच्यानंतर इथं cc काढून a कॅन्सल c a कॅन्सल bb आणि bb कॅन्सल या सगळ्यांमध्ये k दिसतोय तुम्हाला त्या k ला बाहेर घ्या आणि ह्या एक हा जो a क्यूब आहे याला आतमध्ये घेऊन जाऊया आणि k ला बाहेर आणूया. ठीक आहे या दोघांमधून k बाहेर आला a क्यूब आतमध्ये गेला तर a क्यूब ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर माइनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a कैंसिल होगा ना माइनस a cube a क्यूब a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन 2a प्लस b क्यूब b स्क्वेअर हे सगळ्यांच्या बाहेर घेतलं आपण असं करूया कॉमन घेतला असं करू टाकू b क्यूब b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर c स्क्वेअर माइनस a स्क्वेअर अपॉन 2b b क्यूब b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 2b याला या हा ब्रॅकेटची गरजच नाही तसं काय करायचं त्याची काय गरज प्लस c क्यूब a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन 2c माइनस c क्यूब b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन 2c ठीक आहे. तर इथं a हे कॅन्सल करून इथे a स्क्वेअर करू टाकू का असं हो इथं b कॅन्सल करून b स्क्वेअर करून टाकतो इथं c कॅन्सल करून c स्क्वेअर करतो. ठीक आहे सगळ्यांमध्ये 2 दिसतोय का रे हो सर या 2 ला पण बाहेर मान्य आहे काय हो
तुमच्याजवळ आहे k बाय 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 इज नथिंग बट 0. बघा a स्क्वेअर रेस टू a स्क्वेअर a रेस टू 4 मायनस a रेस टू 4 a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर b स्क्वेअर असं सगळी कॅन्सल होईल 0. ठीक आहे, लक्षात आलं का? दोन रूल वापरलेले आहेत आणि कशा पद्धतीने वापरले ते समजले का? लिहा. मागचा क्वेश्चन पाहू दे, लिहिलाय का तू? क्वेश्चन दिला आहे सर. थोडं बाहेरच करा आणखी ते. हा. तर हे काय आहे रे? कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन ए पी. हे तिघजण आंध्र प्रदेशमध्ये आहे. कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर तुम्हाला हे शो करायचंय की ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो इन ए पी. ठीक आहे, मग जर 3 नंबर्स एपी मध्ये असतील, जर 3 नंबर्स अरिथमेटिक प्रोग्रेशन फॉर्म करत असतील तर कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स सेम असतो. इफ एबीसी आर इन एपी देन वी कॅन राईट बी मायनस ए इज इक्वल टू सी मायनस बी. लिहू शकतो की नाही? हो सर. मग आपल्याला फक्त एवढी एक गोष्ट दिली, हिचा वापर करून आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर तिन्ही सुद्धा एपी मध्ये आहेत हे दाखवायचे. मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर एपी मध्ये आहेत म्हणजे काय दाखवायचं? बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज नथिंग बट सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे दाखवावं लागेल. म्हणजे काय दाखवावं लागेल? 2 टाइम्स बी स्क्वेअर इज नथिंग बट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एकूण एकच झालं ना. बी स्क्वेअरला लेफ्टला घेऊन आले तुम्ही आणि ए स्क्वेअरला राईट हँड साईडला पाठवलं. एक तर हे दाखवायचंय नाही तर वरचं दाखवायचंय. कळतंय? मग कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन एपी म्हटल्याच नंतर तुमच्याजवळ काय आहे? कॉट बी मायनस कॉट ए इज नथिंग बट कॉट सी मायनस कॉट बी. बोर्ड मध्ये लिहित असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढा आन्सर रेफरन्स देऊन सुटसुटीत लिहिता तेवढं लिहायचं. हे डायरेक्ट लिहिणार बोर्डात लिहिताना नाही. इट इज गिवन दॅट कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन एपी देअरफॉर कॉट बी मायनस कॉट ए इज नथिंग बट इज इक्वल टू कॉट सी मायनस कॉट सी. ठीक आहे, मग आता काय होईल रे त्याच्यामध्ये? कॉट ए, कॉट बी, कॉट ए मायनस कॉट बी. कॉट ए प्लस कॉट सी इज नथिंग बट 2 टाइम्स कॉट बी. लिहू शकतो आपण? लिहू शकतो. मग आता मला सांगा, जर मला एबीसी मध्ये घेऊन जायचंय तर मला साइन नाही तर कॉस मध्ये पाहिजे रेशो. तर मी साइन रूल किंवा कोसाइन रूल आपण त्याला एबीसी मध्ये कन्वर्ट करू शकतो की नाही? मग आता कॉटला काय लिहू शकतो रे आपण? कॉस ए बाय साइन ए. आणि कॉट सी ला काय लिहू शकतो? कॉस सी बाय साइन सी which is nothing but 2 times of cos b by sin b. लिहू शकतो की नाही आपण असं? मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर मी केलं तर मला काय भेटेल? sin c into cos a plus cos c into sin a divided by sin a into sin c असतं. प्लस नसतं. हो, sin a plus c. तो ये sin a cos b plus cos a sin a होगा sin of C plus A. c plus a. तो आपके पास है न्यूमरेटर में sin of a plus c upon sin a sin c which is nothing but 2 times of cos b by sin b. मान्य इतकं? मग आता मला सांगा, त्यांनी म्हटलं इन ट्रायंगल एबीसी. एबीसी म्हटलेलं आहे, मग a plus c ला तुम्ही काय लिहू शकता बेटा? In triangle ABC, a plus b plus c is nothing but pi. So a plus c can be replaced by pi minus b, and therefore तुम्ही लिहू शकता sin of pi minus b
divided by sin A sin C is nothing but 2 times of cos B by sin B. sin of pi minus b सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल. पाय म्हणजे 180 180 म्हणून ॲक्यूट अँगल सबट्रॅक्ट केला सेकंड क्वाड्रंट आणि पाय म्हणजे 90 into 2 पॉझिटिव्ह. तर जशाला तसा राहील रेशो sin B. म्हणजे sin b जशाला तसं डिवायडेड बाय sin a into sin c which is nothing but 2 times of cos b upon sin b. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय भेटणार sin स्क्वेअर b upon sin a sin c which is nothing but 2 times of c square plus a square minus b square upon 2ac. cos b ला डायरेक्ट कन्वर्ट करू शकतो आपण कोसाइन रूल वापरून. कळतंय रिझन इज सिन्स बाय कोसाइन रूल. मग आता इथं बाय साइन रूल नुसार तुम्ही काय लिहू शकता sin a इथंच लिहूयात ना. we have sin a by sin a is equals to ak, sin b is equals to bk and sin c is equals to ck. कशाना sin rule. sin rule c is by sin rule and therefore sin square b म्हणजे काय रे b square a square. sin a म्हणजे काय a square a square. ए स्क्वेअर एक फक्त एक हे फक्त लक्ष पाहत होतो मानकर मी लक्ष आहे की नाही. sin c म्हणजे काय ck k विल गेट कैंसल तो बचेगा क्या आपके पास 2 टाइम्स ऑफ c स्क्वायर प्लस a स्क्वायर माइनस b स्क्वायर डिवाइडेड बाय 2ac. तो 2 इसके साथ चला जाएगा ac इन दोनों के साथ में चला जाएगा तो आपके पास क्या बचेगा b स्क्वायर इज नथिंग बट c स्क्वायर प्लस a स्क्वायर माइनस b स्क्वायर. b स्क्वायर को उधर लेके जाइए तो 2b स्क्वायर इज नथिंग बट c स्क्वायर प्लस a स्क्वायर. दिस इंप्लाइज a स्क्वायर b स्क्वायर c स्क्वायर आर इन ab. क्योंकि ये तीनों ये ऐसा आया है यहाँ देखिए अगर a स्क्वायर b स्क्वायर c स्क्वायर ap में है तो मिडल टर्म का 2 टाइम्स इज नथिंग बट सम ऑफ एन टर्म्स. आज तक नहीं ap मध्ये आज तक ठीक है. इन ट्रायंगल ABC जर A cos A is equal to B cos B असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा ट्रायंगल एक राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा आयसोसेलेस ट्रायंगल. ठीक आहे कसं करणार रे A cos A is equal to B cos B. A आणि B ला साइनच्या फॉर्म मध्ये लिहिता येऊ शकतं का रे. A आणि B ला साइनच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल का A by sin A is equal to B by sin B is equal to C by sin C is equal to सर सी नहीं है a 2r तर A is nothing but K times sin A, B is nothing but के टाइम्स साइन बी के therefore याला 1 म्हणायचं आणि याला 2 म्हणायचं from 1 and 2 we have K times sin A into cos A is equals to K times sin B into cos B. हा प्रश्न बराच वेळेस विचारला ना पेपरमध्ये. K will get cancel. sin A cos A लेफ्टला आहे sin B cos B राईटला आहे. sin A cos A sin B cos B बरोबर. दोन्हीकडे 2 ने मल्टिप्लाय करू शकतो का रे. हाँ सर हाँ मग जर दोन्हीकडे मी 2 ने मल्टिप्लाय केलं 2 sin A cos A cos A तो आपल्याला काय भेटेल साइन ए बाय बी अरे अरे sin 2A sin 2B 2 sin थीटा into cos थीटा sin 2 थीटा. तर sin 2A मायनस sin 2B लिहू शकतो का रे. कारण इथून बी आपण कोणत्या नतीजेपर्यंत पोहोचतोय का नाही. sin 2A मायनस sin 2B ला sin C मायनस sin D चा फॉर्म्युला काय खाली नको बघू
बुक्कट टाकी पेज पलटो जाए होसे C plus D by 2 sin C plus D by 2 minus शांत बस आता काही फायदा नाही चुकीचं सांगतो श्रवण कुठं बघतोय काय सांग पण सायन्स जे माहिती सँडी सांग हा सांग पंडित 2 cos C plus D by 2 sin C minus D. शाबास 2 cos C plus D by 2 into sin C minus D by 2 म्हणजे किती हाईट आहे ना रोज फॉर्म्युला विचारतोय एखादं म्हणलं असं आज बसून बरं 10-15 मिनिटं अर्धा तास सगळे ट्रेन फॉर्म्युला लिहून काढू आणि पाठ करू पानं पलटी ते तरी काय तर याच्यातून 2 कॉमन निघून विषय संपणार आहे तुमचा हा 2 इकडे 0 मध्ये जाऊन सामावून जाणार आहे म्हणजे तुमच्याजवळ उरणार आहे cos of a plus b into sin of a minus b is equals to 0 बरोबर मग cos of a plus b ला तुम्ही काय लिहू शकता cos of pi minus c sin of a minus b is equals to 0 रिझन काय since a plus b plus c काय असतं 180. म्हणून तुम्ही a plus b ला pi minus c लिहिलं का लिहिलं रे असं बघा cos of pi minus c म्हणजे काय येईल रे Cos of A minus B. cos of pi minus c म्हणजे minus cos c cos of pi minus c 90 cos c. into cos cos जसं जसं सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस निगेटिव्ह cos of pi minus c minus cos c into sin of a minus b is equal to 0 राइट हँड 0 आहे त्याच्यामुळे हा निगेटिव्ह साइन कॅन्सल करू शकतो दोन्ही तरफ निगेटिव्ह से मल्टिप्लाय करा cos c into sin of a minus b is equal to 0 दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे cos c तरी 0 असायला पाहिजे किंवा sin of a minus b तरी 0 असायला पाहिजे किंवा दोन्ही 0 असू शकतात और इन्क्लुसिव्ह आहे this or both मग जर cos c 0 असेल त्याचा अर्थ c काय असणार आहे 90 आणि जर sin of a minus 0 त्याचा अर्थ a minus b is equal to 0 म्हणजे a is equal to b मग जर एक अँगल 90 चा आहे तर तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे किंवा A आणि B इक्वल आहेत दोन अँगल इक्वल आहेत म्हणजे त्यांचे ऑपोजिट साइड्स इक्वल राहतील 9वी 10वी ला शिकला असाल सिन्स कॉर्नर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम मग याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता याच्यावरून म्हणू शकता ट्रायंगल इज आयदर राइट मतलब ट्रायंगल ABC इज आयदर राइट अँगल और आयसोसेलेस और घेणं महत्त्वाचं आहे और इन्क्लुसिव्ह सेन्स ने वापरले राइट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल पण असू शकतो दोन्ही केस असू शकतो म्हणून लिहिताना देअरफॉर triangle ABC is either right angled triangle or isosceles triangle. मान्य चला द्या बरं उत्तर हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करायला देणार नाही कारण अत्यंत सोपा प्रश्न आहे 2 मार्क लेक्चर जाऊ शकतो किंवा 1 मार्काला cos a च्या जागी तुम्ही ठेवा BC कॅन्सल होईल cos b च्या जागी ठेवा AC कॅन्सल होईल डिनॉमिनेटरचा cos c ची व्हॅल्यू कोसाइन रूल वापरून ठेवा AB कॅन्सल होईल आणि जे उरलेले त्याला तुम्ही याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता हे 2 पण कॅन्सल होईल बेसिकली 2BC याच्या डिनॉमिनेटरला कॅन्सल होईल हां ठीक आहे आणि मग काही कॅन्सलेशन होऊन न्यूमरेटर मध्ये a² + b² + c² उरून जाईल हा प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता आपण पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलं बघा इन ट्रायंगल ABC a ची व्हॅल्यू 18 b ची व्हॅल्यू 24 c ची व्हॅल्यू 30 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos a sin a/2 cos a/2 tan a/2 area of triangle ABC 6 sin A मातोळे काय बोलायला मातोळे A B C व्हॅल्यू दिलेले आहेत म्हणजे काय दिलेले ट्रायंगलच्या तिन्ही साइडची लेंथ दिलेली बरोबर आहे cos a ची व्हॅल्यू काढायची कशी काढणार रे cos a म्हणजे काय असतं b square plus c square minus a square upon 2bc आहेत का सगळ्या व्हॅल्यू हो येईल काढता cos a काढता येईल ना हो
नंबर 2 साइन ए बाय 2. हा चला कोण सांगते फॉर्म्युला साइन ए बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये काय होतं यस मायनस बी S minus C अपॉन S into S minus बीसी का बीसी फक्त बीसी ना 2 बीसी फक्त बीसी साइन ए आणि कॉस ए मध्ये फरक आहे लक्षात ठेवा. आणि चला साइन ए बाय 2 येईल काढता यस म्हणजे सेमी पेरिमीटर काढा a प्लस बी प्लस सी बाय 2 म्हणजे यस ती काढा आणि याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेशन करा. हो सर. नंबर 3 cos a by 2 चा फॉर्म्युला सांगा. अंडर रूट ऑफ s minus a by bc. S of S minus. बरोबर आहे येईल करता हा त्याच्यानंतर फोर्थ बघा फोर्थ मध्ये tan a by 2 काढत नाहीये तुमच्याजवळ ऑलरेडी sin a by 2 cos a by 2 ची व्हॅल्यू येईल फक्त डिवाइड करा. जर समजा हा प्रश्न सेपरेट विचारला गेला तुम्हाला होऊन tan a by 2 जर तुम्हाला सेपरेट विचारण्यात आला ते गुगल वर बघायला वाटतं आहे ना नालाय हा tan a by 2 ची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायला सांगितली हे पहिले प्रश्न विचारलेले नसतील तर तुम्ही काय करणार रूट ऑफ s minus b s minus c upon s into s minus a हा फॉर्म्युला वापरणार कधी जर तुम्हाला sin a by 2 cos a by 2 पहिले विचारलेले नसेल तर बरोबर आहे. पण इथे विचारलेले म्हणून तुम्ही डायरेक्टली tan a by 2 काढू शकता. राहील लक्षात हो सर. कॅल्क्युलेशन करायचे फक्त. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कसा काढणार हेरॉन्स फॉर्म्युला वापरून कारण तिन्ही साइड दिलेले आहेत आणि 6th मध्ये तुम्हाला साइन ए काढायला सांगितले. साइन ए कसा काढणार तर साइन ए काढण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगलचा वापर करा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तुम्ही ऑलरेडी वरती काढलेला आहे. जर समजा डायरेक्ट साइन ए विचारलं तर पहिले तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढावं लागेल हेरॉन्स फॉर्म्युला आणि याचा काय असतं हाफ बीसी इनटू साइन ए. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी वरच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू आलेली आहे कळतंय का एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ची व्हॅल्यू आली ती ठेवा 2 ला इकडे मल्टिप्लाय करा b आणि c च्या व्हॅल्यूने डिवाइड करा तुम्हाला साइन ए ची व्हॅल्यू भेटून जाईल. साधे कॅल्क्युलेशन्स आहेत म्हणून मी करत नाहीये लक्षात येतंय का चला हे दोन प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे करून बघा. क्वेश्चन नंबर 11 हिंट देऊ का हिंट त्या माणसाच्या नावामध्ये एक मराठी अक्षर येते एक मराठी अक्षर येते जो की चावल्याच्या नंतर खूप जास्त त्रास होतो. बरोबर सांगितलं त्याला काही विंचू डायरेक्ट नाहीये थोडं विन दा विंची लिओनार्डो दा विंची फ्लोरेन्स नाही टाइम अरे हेडिंग बोलला ना हे प्रूव्ह करता येईल का तुम्हाला बघा याला प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काही नाही करणं आहे. तुम्ही पहिल्यांदा ह्याला घेणार याची काहीतरी व्हॅल्यू येईल पुन्हा याला सोडवणार ह्याची काहीतरी व्हॅल्यू येईल याला सोडवणार ह्याची काहीतरी तिन्ही व्हॅल्यू सेम आले म्हणजे तिन्ही इक्वल झाले. मग आता मला सांगा tan a by 2 काय लिहिणार आहे तुम्ही हे b plus c minus a आहे. tan a by 2 ला काय लिहू शकता s minus b s minus c upon s into s minus e बरोबर आहे बरोबर आहे ना. याच्यात काय करू शकतात पुढं याला आतमध्ये घेऊन जाता येऊ शकतं कसं कसं घेऊन शकतो कसं घेऊन याला एस मध्ये कसं कन्वर्ट करता येईल याला एस मध्ये कसं कन्वर्ट करता येईल हा कशाला सर याला एस मध्ये कसं कन्वर्ट करता येईल मला सांगा याच्यामध्ये ए ऍड आणि सबट्रॅक्ट केलं तर या ब्रॅकेट मध्ये जर मी ए ऍड केला
आणि हे सबट्रॅक्ट केलं तर असं होईल का नाही? अरे होईल का नाही? डायरेक्टली चालतं का? हा? आपण त्याच टर्म मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करतोय ना ब्रॅकेट मध्येच. मला सांग a मायनस टू काय रे? मायनस ए, म्हणजे b प्लस सी मायनस हेच राहते ना, व्हॅल्यू थोडी चेंज होतीये. आणि आतमध्ये काय आहे तुमच्याकडं? s मायनस बी, s मायनस सी आणि डिवाइडेड बाय s इंटू s मायनस ए. बरोबर आहे? ठीक आहे, थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे. हे काय झालेलं मग तुमचं a प्लस बी प्लस सी म्हणजे S पाय आहे तसं नाही, सेमी पेरिमीटरच्या फॉर्म मध्ये 2s हो गया ना, तो ये 2s हो गया, तो 2s झालं, तो 2s माइनस 2a रूट के अंदर s माइनस b s माइनस c डिवाइडेड बाय s इनटू s माइनस a. अब बेटा ये जो 2 है उसको बाहर हटाइए और s माइनस a है आपके पास, और रूट के अंदर s माइनस b s माइनस c डिवाइडेड बाय s इनटू s माइनस a. अब अगर मैं इसको अंदर लेके जाना चाहूँ तो क्या करना पड़ेगा मुझे? इसका स्क्वायर लेके जाना पड़ेगा अंदर. तो उसका स्क्वायर अगर मैं अंदर लेके जाता हूँ तो s माइनस का स्क्वायर s माइनस b s माइनस c डिवाइडेड बाय s इनटू s माइनस a. तो s माइनस a कैंसिल हो जाएगा और आपके पास फाइनली क्या बचेगा? s माइनस a s माइनस b s माइनस c अपॉन s, रूट के अंदर आएगा s. तो ये आया आपके पहले वाले का नतीजा. अब सेम आप दूसरे वाले को सॉल्व करेंगे. आपके पास c प्लस a है तो इसके अंदर b ऐड करेंगे, b सब्ट्रैक्ट करेंगे तो a प्लस b प्लस c माइनस 2 भी बनेगा. 2 बाहर निकालेंगे, s माइनस b को अंदर लेके जाएंगे, एक s माइनस b कैंसिल हो जाएगा और अगेन आपके पास यही आएगा s माइनस a s माइनस b s माइनस c अपॉन s और बाहर 2. तो तीनों के लिए बराबर आएगा तो इसको 1 बोलना है, इससे जो नतीजा आएगा उसको 2 बोलना है, इसको 3 बोलना है. फ्रॉम 1 2 3 ये तीनों इक्वल आएगा. यही कहते क्या? शेवटचा प्रश्न. फिर ये हमारा ट्रिग्नोमेट्रिक सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल खत्म हो जाएगा. ठीक है, आपको मिसमैच के एग्जांपल तुरंत सॉल्व करने हैं. हाँ, क्वेश्चन नंबर 12 इन ट्रायंगल ABC. ये भी पूछा गया है बोर्ड के एग्जाम में कई बार कि sin a/2 साइन, और आसान है ये क्वेश्चन, सीधा हाफ एंगल फॉर्मूला यूज करना है. sin c/2 इज नथिंग बट एरिया ऑफ ट्रायंगल ABC का होल स्क्वायर डिवाइडेड बाय ABCS. यही करते हैं तू, डायरेक्ट फॉर्मूला यूज करना. तुम्हाला हे प्रूव्ह करायचं LHS घ्या. sin a/2 म्हणजे काय रे? हाफ एंगल फॉर्मूला. रूट के अंदर s माइनस b s माइनस c अपॉन bc इनटू sin ऑफ b/2 मतलब क्या है? s माइनस a s माइनस c अपॉन ac इनटू s माइनस a s माइनस b डिवाइडेड बाय ab. अब क्योंकि ये सारे सभी का ऑर्डर सेम है, सर्ड होता है ना, सर्ड का ऑर्डर सेम होता है, आप मल्टीप्लाई कर सकते हो रेडिकैन को. तो इन रेडिकैन को आप मल्टीप्लाई करेंगे तो रूट के अंदर आपको मिलेगा b 2 बार आ रहा है, a 2 बार आ रहा है, c 2 बार आ रहा है, और ऊपर आपके पास है s माइनस a होल स्क्वायर s माइनस b होल स्क्वायर s माइनस c होल स्क्वायर डिवाइडेड बाय a स्क्वायर b स्क्वायर c स्क्वायर. अब जो प्रूव कर रहे हो उसके अंदर आपको नीचे s दिखाई दे रहा है और आपको एरिया ऑफ ट्रायंगल में कन्वर्ट करना है. तो ऊपर तो s माइनस a s माइनस b s माइनस c है, तो आप क्या कर सकते हो? s स्क्वायर से ऊपर और नीचे मल्टीप्लाई कर दो तो हेरोस फार्मूला बन जाएगा ऊपर. तो s स्क्वायर से ऊपर और नीचे मल्टीप्लाई कर दिया तो s स्क्वायर इन ब्रैकेट s माइनस a s माइनस b s माइनस c होल स्क्वायर डिवाइडेड बाय a स्क्वायर b स्क्वायर c स्क्वायर s स्क्वायर. तो नीचे का स्क्वायर स्क्वायर रूट हट जाएगा और नीचे बचेगा ab cs, और अंदर क्या होगा आपके पास? s इंटू s माइनस a s माइनस b s माइनस c. तो इसको आप लिख सकते हो रूट के अंदर s माइनस a s माइनस, इसको दो हिस्सों में बांट सकते हो ना, s इंटू s माइनस a s माइनस b s माइनस c इंटू s इंटू s माइनस a s माइनस b s माइनस c. तो ये क्या हो जाएगा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC का होल स्क्वायर हो जाएगा. तो यहाँ पर हमारा एक्सरसाइज 3.2 खत्म होता है. सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल के अंदर आपने साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल देखा, फिर आपने हाफ एंगल फॉर्मूले देखे, sin a/2 sin b/2 sin c/2,
cos a by 2 cos b by 2 cos c by 2 tan a by 2 tan b by 2 tan c by 2। फिर उसके बाद हमने एरिया ऑफ ट्रायंगल के लिए दो फॉर्मूला देखे, दो साइड है उन्होंने इंक्लूड किया हुआ एंगल, मतलब हाफ ए बी साइन सी, हाफ बी सी साइन ए, हाफ ए सी साइन बी, और दूसरा देखा हेरोंस फॉर्मूला रूट के अंदर s s माइनस s और फिर हमने देखा जिसका कुछ ज़्यादा इस्तेमाल है नहीं, ठीक है। तो बेटा इन सबको रोज लिखना है, रोज दोहराना है। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन के अंदर जो जो जनरल सॉल्यूशंस के फॉर्मूला देखे हैं वो बहुत ज़्यादा इम्पॉर्टंट है, उसको भी दोहराना है। जेव्हा जेव्हा मी शिकवतो तेव्हा तेव्हा तुम्हाला सगळं चांगलं येत असतं, जसजसा टाइम पास होतो पुढे जातो टाइम तसं तुम्ही गोष्टी विसरत जातात। मग आवश्यक हे आहे की एका सर्टन स्टेज पर्यंत तुम्ही रोज लिहून काढले हे फॉर्म्युले। आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे दोन पार्ट आपण संपवले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सोल्युशन ऑफ ट्रायंगल, ह्याला जर रोज 8 दिवस सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या पहिले जर लिहून घेतलं 8 दिवसानंतर तुम्हाला आपोआप डोक्यात बसेल, तुम्हाला दर 8-8 दिवसाला जरी लिहिलं तरी चालेल, कळतंय का? असंच मागचं एक दिवस बसलं की इंटिग्रेशनचे सगळे टाइप सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे, डेरिव्हेटिव्हचे लिहून काढायचे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय पाहिले, डिफरंट इंटिग्रल मध्ये काय काय प्रॉपर्टीज पाहिले ते लिहून काढायच्या, ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रल मध्ये काय काय बघितलं ते लिहून काढायचं, लक्षात राहील, कळतंय का? हे लिहिताय का तुम्ही? चला मला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट करायचंय। हा बेटा कल मिलते हैं।